मित्रांनो, नीट परीक्षेत 100 प्रश्न बरोबर सोडवून 400 मार्क मिळवणारा विद्यार्थी अचानक 200 मार्कांवर कसा काय येतो? तुम्ही वर्षभर कितीही अभ्यास केला असला तरी परीक्षेच्या त्या 3 तासात हा एक सापळा ओळखला नाही तर तुमची अख्खी मेहनत वाया जाऊ शकते. काय आहे तो सापळा जाणून घेऊया. आपल्याला वाटतं की एक प्रश्न चुकला तर फक्त 1 मार्क जाईल, पण हे गणित पूर्णपणे चुकीचे आहे. प्रत्यक्षात एका चुकीच्या उत्तरामुळे तुमचे 5 गुण कमी होतात. पण मग प्रश्न असा पडतो की रिस्क घ्यायची की नाही? टॉपर नक्की कोणतं गणित वापरतात ज्यामुळे त्यांचा स्कोर कमी होण्याऐवजी वाढतो? काय आहे ही 3 राऊंड स्ट्रॅटेजी? आणि 4 पैकी नक्की किती पर्याय माहिती नसतील तर प्रश्नाला स्पर्शही करू नये. आम्ही एक असा एक्सपर्ट फॉर्म्युला तयार केला आहे जो तुम्हाला सांगेल की तुमच्या अचूक प्रश्नांनंतर तुम्ही नक्की किती टक्के जास्तीचे प्रश्न सोडवू शकता, जेणेकरून तुम्ही सेफ झोनमध्ये राहाल. 3 मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी आम्ही एक विशेष रिस्क मॅनेजमेंट चार्ट तयार केला आहे. या चार्टमधील कॅल्क्युलेटेड रिस्कचं गणित जर तुम्हाला समजलं तर तुमचा निकाल गॅरंटेड सुधारू शकतो. ब्लाइंड गेसिंग आणि स्मार्ट गेसिंग मधील तो पुसटसा फरक कोणता हे आमच्या सविस्तर व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या लिंकला टच करून आमचा हा व्हिडिओ नक्की पहा. तुमच्या मेहनतीला योग्य रणनीतीची जोड द्या. परीक्षेला जाण्यापूर्वी हा मास्टर प्लॅन एकदा नक्की समजून घ्या. संपूर्ण माहितीसाठी आत्ताच आमच्या MMCC विरार चॅनेलवर सविस्तर व्हिडिओ पाहायला विसरू नका. तुमची एक योग्य रिस्क तुम्हाला सरकारी मेडिकल कॉलेज मिळवून देऊ शकते. या आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्या महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.